पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन उभारला जात असलेला बहुचर्चित पुणे रिंग रोड प्रकल्प आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे। येत्या काळामध्ये हा महत्त्वाकांक्षी मार्ग नागरिकांसाठी खुला होणार असून शहरातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे। मात्र केवळ वाहतूक सुरळीत करण्यापुरता हा प्रकल्प मर्यादित नसून नागरिकांच्या सुरक्षिततेला सुद्धा तितकंच प्राधान्य देणारा सुद्धा ठरलेला आहे। कारण या रिंग रोड होणारी वेगवान वाहतूक लक्षात घेता प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दूरदृष्टीने निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांपर्यंत तातडीने मदत पोहोचवण्यासाठी एअर ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ही वैद्यकीय सेवा नेमकी कशा प्रकारे काम करणार आणि प्रवाशांना नेमका याचा कसा लाभ होणार या सगळ्याबद्दलच आणि महत्त्वाच्या विषयांवर सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बोलूया। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। बहुचर्चित पुणे रिंग रोड प्रकल्पाचा पश्चिम भाग आता अंतिम टप्प्याकडे पोहोचत असून डिसेंबर 2027 अखेर हे काम पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलंय। विशेष म्हणजे काम पूर्ण होताच हा मार्ग तात्काळ वाहनांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली आहे। त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठा बदल होणार हे चित्र निश्चित झालंय। दरम्यान या प्रकल्पामध्ये केवळ रस्ते बांधकामावर भर न देता आपत्कालीन परिस्थितीचा देखील गांभीर्याने विचार करण्यात आलाय। म्हणजेच पुणे मुंबई द्रुतगती मार्ग किंवा रिंग रोडवर अपघात झाल्यास तातडीने एअर ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध होणं नेहमीच शक्य होत नाही। मात्र त्यामुळे आता विशिष्ट अंतरावर हेलिपॅड उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय सुद्धा घेण्यात आलाय। या माध्यमातून गंभीर रुग्णांना त्वरित वैद्यकीय मदत मिळवून देणं शक्य होणार आहे, ज्यामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात। दरम्यान आपल्याला तर माहीतच आहे की महाराष्ट्रातील सगळ्यात व्यस्त असणाऱ्या महामार्गांपैकी एक मुंबई पुणे द्रुतगती हा एक महामार्ग आहे। त्यामुळे इथल्या वाढत्या वाहन संख्येचा विचार करूनच मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या पुनर्बांधणी आणि रुंदीकरणाचा मोठा प्रकल्प देखील सध्या हाती घेण्यात आलाय, ज्यासाठी तब्बल 14,499 कोटी रुपयांची तरतूद या कामासाठी करण्यात आल्याचं म्हटलं गेलंय। त्यामुळे सध्या दररोज हजारो वाहनांनी गजबजलेला हा मार्ग भविष्यामध्ये अधिकच सक्षम होणार आहे। शिवाय कालांतराने हा मार्ग 8 पदरी झाल्यानंतर दररोज सुमारे 1,10,000 वाहनांची क्षमता इथे निर्माण होईल। कारण सध्या हा 6 पदरी असून इथे साधारण 70,000 वाहनं हे दिवसाला प्रवास करतात आणि पुढे हा मार्ग जेव्हा 10 पदरी विस्तार केल्यानंतर याची क्षमता जी आहे ती थेट दिवसाला 1,65,000 वाहनांपर्यंत जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे। दरम्यान यासाठी बोगद्यांच्या परिसरामध्ये सुद्धा आणखी 6 नवीन बोगदे उभारण्याची गरज सुद्धा भासणार असल्याचं स्पष्टपणे म्हटल्यात आलंय। मात्र या सगळ्या विकास कामांसाठी होणारा प्रचंड खर्च वसूल करण्यासाठी टोल वसुलीच्या कालावधीमध्ये सुद्धा वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सध्या 2035 पर्यंत असलेला कन्सेशन कालावधी आता 2045 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव करण्यात आलाय। म्हणजेच वाहन चालकांना पुढील अनेक वर्ष सुद्धा आता टोल भरावा लागणार असं दिसू लागलंय। सध्या या मार्गावरील टोल वसुलीचं कंत्राट RBI कडून केलं जात असून 2030 पर्यंत त्यांच्याकडे हे कंत्राट देण्यात आलंय। शिवाय पुढील नियोजन सुद्धा त्यानुसारच आता केलं जाणार असं म्हटलं गेलंय। याचबरोबर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि अवजड वाहनांचा ताण कमी करण्यासाठी मोठ्या ट्रक टर्मिनल्सची उभारणी सुद्धा या मार्गावर करण्यात येणार आहे। म्हणजेच या अंतर्गत ताजे परिसरामध्ये 500 ट्रक क्षमतेचं टर्मिनल तर रिंग रोडवरील शिवेर इथे सुद्धा तब्बल 1000 ट्रक क्षमतेचं टर्मिनल उभारण्यात येणार आहे। यामुळे महामार्गावरील गर्दी कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल। आता आपण थोडक्यात पुणे रिंग रोडच्या खास बाबींवर थोडक्यात एकदा नजर टाकूया। तर पुणे शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या विस्तारामुळे आणि दिवसेंदिवस डोकेदुखी ठरणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे शहराभोवती स्वतंत्र मार्गाची अत्यंत गरज होती, जी गरज आता रिंग रोडमुळे भरून निघणार आहे। म्हणूनच हा पुण्यासोबतच राज्यासाठी सुद्धा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातोय। तर थोडक्यात रिंग रोड पुणे शहराच्या बाहेरून गोल मार्गाने तयार केला जातोय, जो सुमारे 170 किलोमीटर लांबीचा असून तो 2 टप्प्यामध्ये म्हणजेच पूर्व आणि पश्चिम भागामध्ये विभागला गेलाय। या रिंग रोडमुळे पुण्यामध्ये येणारी आणि पुण्यातून बाहेर जाणारी वाहतूक ही थेट शहरामध्ये न येता बाहेरूनच पुढे जाऊ शकणार आहे। त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील ताण जो आहे तो मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। शिवाय हा रस्ता तयार करत असताना अत्याधुनिक पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आणि भविष्याचा विचार करूनच तो उभारला जातोय। त्या पद्धतीनेच विकसित सुद्धा केला जातोय, जसं की यात रुंद लेन, फ्लायओव्हर्स, इंटरचेंजेस, सर्व्हिस रोड, त्याचबरोबर भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊन आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा सुद्धा इथे
उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। तसंच औद्योगिक आणि लॉजिस्टिक वाहतुकीला सुद्धा यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे असं देखील म्हटलं जात आहे। या प्रकल्पाचा एक मोठा फायदा म्हणजे वेळेची बचत। उदाहरणार्थ सध्या मुंबईकडून साताऱ्याकडे किंवा नगरकडून कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांना पुण्यातूनच जावं लागतं, ज्यामध्ये प्रचंड वेळ जातो आणि इंधन सुद्धा मोठ्या प्रमाणात जळतं। मात्र रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर ही वाहतूक थेट बाहेरूनच वळवता येईल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे। याचबरोबर रिंग रोडच्या दोन्ही बाजूंना भविष्यामध्ये लॉजिस्टिक पार्क, ट्रक टर्मिनल, औद्योगिक क्षेत्र आणि नवीन टाउनशिप विकसित होण्याची सुद्धा शक्यता आहे। म्हणजेच हा प्रकल्प फक्त रस्त्यापुरता मर्यादित नाही किंवा फक्त वाहतुकीपुरता मर्यादित नसून तो पुण्याच्या एकूणच विकासाला चालना देणारा सुद्धा ठरणार आहे। त्याचबरोबर पुणे मुंबईसह इतर शहरांसाठी देखील महत्त्वाचा असणारा खोपोली ते लोणावळा दरम्यानचा मिसिंग लिंक प्रकल्प सुद्धा आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलाय। शिवाय हा मार्ग सुद्धा लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे। मात्र त्याआधी तो फक्त सध्या 4 चाकी वाहनांसाठीच खुला करण्यात येणार आहे आणि पुढील काही महिने अवजड वाहनं आणि बससाठी मात्र यावर परवानगी नसणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं गेलंय। त्यामुळे एकूणच पाहता पुणे रिंग रोड, द्रुतगती मार्गाचं रुंदीकरण, हेलिपॅड सुविधा आणि मिसिंग लिंक सारखे महत्त्वाचे प्रकल्प हे महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुंबई आणि पुणे या 2 शहरांच्या वाहतूक व्यवस्थेचं चित्रच पूर्णपणे बदलून टाकणार आहे। त्यामुळे एकूणच पाहता पुणे रिंग रोड, द्रुतगती मार्गाचं रुंदीकरण, हेलिपॅड सुविधा आणि मिसिंग लिंक सारखे महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुंबई आणि पुणे या 2 शहरांच्या वाहतूक व्यवस्थेचं चित्रच पूर्णपणे बदलून टाकणार आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकल्पांचा आपण प्रत्यक्षात कधी लाभ घेऊ हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र तुम्हाला अशा विकासात्मक विषयांसह राजकीय व इतर महत्त्वाच्या घडामोडी जर पाहायच्या असतील तर त्यासाठी लगेचच कट टू कटच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।